सगळेच फोटो काढले बघे. वाव मस्त होतं ना ते. गेलो. हाय, आता आम्ही आलो आहोत दुबईला. तर जस्ट आम्ही पोचलो आणि दुबई फार एक्साइटिंग आहे. आम्ही बुर्ज खलिफा जस्ट बाहेरून बघितला आहे त्यांना आणि म्युझियम ऑफ फ्युचर बघितलं. आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. निवांत खूप टायर्ड आहे, झोपेतनं उठला आहे. प्रवास होतो आहे ॲक्च्युली. आता मी जो ग्रँड मॉस्क्यू बघितला अबुधाबीमध्ये, तिथे खूप चालायला लागलं त्याला, सो तो थकला आहे. तर आमचं हॉटेल तुम्हाला दाखवते. ही आहे हॉटेलची वेटिंग लॉबी, जिथे आम्ही आता बसलो आहे. आमचं गाडी होते पार्क आणि सामान जाईल रूममध्ये आणि मग आम्ही जाऊ. तिथे भाग्यश्री आणि माझे दीर रिसेप्शनमध्ये चेकिंग करत आहे. आमच्या हो लगेच जवळ आहे, म्हणजे गाडी पार्किंगला आता तो माणूस नाही. वेटिंग एरिया खूप छान आहे. आणि आता मी हे चेक केलं की काय काय आहे इथे ऑफर्स. हे आर्टिफिशियल फ्लावर मला फारच आवडतात. फ्लावर्स मग ते कसे असो, किती बेसिक वस्तू आहेत, किती छान मांडले. खूप थकले असल्या कारणाने आम्ही डायरेक्ट रूममध्ये गेलो आणि झोपलो. आणि मग सकाळी आम्ही निघालो. पहिले ठरलं होतं की मॉलमध्ये जाऊ, पण मग नंतर आमचं चेंज होत गेलं आणि आम्ही गेलो होतो मग दुबई फ्रेम बघायला. पण त्याच्या आधी गाडीमध्ये फोटो आणि मस्ती चालू होती निर्वाणची काका काकू येईपर्यंत. आणि खूप भूक लागली होती म्हणून मग आम्ही गेलो कॅनरा रेस्टॉरंटला. आणि आज सकाळी दुबईमध्ये होता पाऊस. काल रात्रीच पाऊस होता. रात्रभर ह्युमिड क्लायमेट होतं, रिमझिम पाऊस होता. आणि आम्ही प्रस्थान करत आहोत आमच्या नाश्त्याच्या हॉटेलकडे, जिथे आम्ही ब्रंचच केला, जेवणच घेतलं. ते होतं कॅनरा रेस्टॉरंट, जे नॉनव्हेजसाठी खूप बेस्ट आहे. तुम्ही क्लायमेट बघू शकता, किती क्लाउडी क्लायमेट आहे. इवन गाडीवर पण ते सगळं फॉगचं जमा झालं आहे म्हणून क्लिअर दिसत नाही आहे. पण छान वाटत होतं, म्हणजे फ्रेश वाटत होतं. आणि दुबई फिरायची एक्साइटमेंटच एवढी होती की बस काय बोलणार. हॉटेल खूप फेमस होतं नॉनव्हेजसाठी. आणि तिथे स्टार्टरला झिंग्याची चटणी आणि मला चण्यामध्ये पंपकिनची भाजी होती विथ पापड लोणचं. आणि काही जणांनी फिश घेतली, काहींनी रॉ मँगो भरली, प्रॉन्स करी खाल्ली, निर्वाणी फिश फ्राय खाल्ला, डोसा, आज रोटी. मी स्प्रिंग रोल घेतले कारण की खूप बाहेरचं खाणं होत होतं म्हणून मग मी जास्त काही घेतलं नाही, पण छान होतं जेवण. हाय, हॅलो, नमस्कार. इंडियन मॉम इन सौदी अरेबियाच्या दुबई टूरच्या सेकंड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही दुबईमध्ये आमचा फर्स्ट डे काल रात्री आम्ही पोहोचलो. आणि आज आम्ही जास्त काही लोड न घेता जस्ट ग्लोबल विलेज आणि दुबई मॉल एक्सप्लोअर करणार. आता आम्ही ब्रंच केला डायरेक्ट तिथे कॅनरा रेस्टॉरंटमध्ये. खूप टेस्टी नॉनव्हेज जेवण होतं. मी व्हेजिटेरियन होती पण माझं पण बरेच ऑप्शन्स होते. सो आता आम्ही आमची टूर फॉरवर्ड करतो. हा निर्वाण, तुला कसं वाटतंय दुबई टूर सुरू करते तर? चांगलं. तू काय जेवलास? फिश. अजून आता मी मजा करायला चाललो आहे मॉलमध्ये. खूप मोठा एवढीशी फ्रेम. अरे किती झालाय तू आजकाल? काय रे? बुर्ज खलिफा, बुर्ज खलिफा, बुर्ज खलिफा, बुर्ज खलिफा, बुर्ज खलिफा. तोच ना आता खूप फ्लाइटमध्ये जाऊ शकतो आपण. म्हणजे काय त्याच्यामध्ये तर बिल्डिंग पेक्षा मोठ्या असतात आणि बुर्ज खलिफा. फायनली ठरलं की आम्ही दुबई फ्रेम बघायला जाणार आहोत. आणि खूप मोठी लाईन होती आणि खरंच बघायला मजा आली. तर मग चला मग आमच्यासोबत. क्रिसमस आहे. गेली क्रिसमस दुबई. आता जस्ट आम्ही दुबई फ्रेमला पोहोचलो. थोडे सेशन झालं आणि आता आम्ही तिकीट काढून वरती जातो. तिथे लिफ्ट आहे वरती जायला आणि आय थिंक बाहेरचा व्ह्यू दिसेल मे बी. तर बघूया वरती जाऊ. मला माहिती नाही पण लांबदांडीचे फुलं म्हणतो बाबा आम्ही यांना. पाय नको अरे इथे लाईन आहे पण छोटीशी लाईन आहे.
असं हे सगळे फोटो इश्यू सोबत असतं. तुम्ही कुठे राहता? हे कोणचे फ्लोअर आहे आता? कोणच्या फ्लोअरवर चाललोय? फ्लोअर नाही आहे सर्वात वरती लिफ्ट. नको उभी राहा. कोणी घ्या म्हणजे बॅटरी जाईल. सगळे इकडेच कशाला बसलाय? दिसते त्याला. Oh wow, we can walk from here. Very good. Keep going. हात नको सोडू बाबा. हात नको सोडू ना. बरं जा पप्पा सोबत जा. अरे पकडा ना त्याला. नाही मला नाही यायचं. हात सोडून ए बेबी असं नको करू. जॉईंट इथे काच आहे. हात पकड मला भीतीवर. हात पकड ना दादा.